पहाटे 6:30ला नाश्ता करून आम्ही पोहोचलो रायगडाच्या पायथ्याशी. नाणे दरवाजाचे पूजन करून आम्ही आमच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली. आमच्या या प्रदक्षिणा मोहिमेचं टोटल अंतर होतं 19 किलोमीटर. ही मोहीम अभ्यासकीयदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते. आणि ही आहे रायनाक महार यांची समाधी. अनेक शूरवीरांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. जावळीच्या जंगलातून आणि आजूबाजूच्या पर्वतांतून जाताना किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते. घनदाट जंगलझाडी आणि वाटेमध्ये पडलेल्या झाडांमधून रस्ता काढत आमचा प्रवास पुढे चालू राहिला. आणि यात आम्हाला पुढे दर्शन झाले वाघेरीतून दिसणाऱ्या भवानी कड्याचे. पुढे वाघेरीची दमछाक चढाई चढताना काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही वालनकोंडीची उतराई करून पोहोचलो निसर्गाने बांधलेल्या हिरव्या गार मंडपाखाली. जणू काही सह्याद्रीने आमच्यासाठी हा मंडप बांधला असावा. या दादांना ऐकताना असे वाटत होते जणू काही एक इतिहास अभ्यासकच आपल्यासमोर बोलत आहे. आणि आपल्याला जो दिसत आहे तो हाच ऐतिहासिक वाघ दरवाजा. छत्रपतींच्या सरसेनापतींपैकी हे एक जावजी लाड यांचे स्मारक. हिरकणीवाडीतून दिसणारा रायगड. आणि सुमारे 12:15ला आम्ही पोहोचलो चित्त दरवाजाजवळ. रायगड प्रदक्षिणा कंप्लीट फायनली. चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुढच्या ट्रेकला, पुढच्या राईडला. तुर्तास जय शिवराय, जय शंभूराजे.